हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हा महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर डायलेक्ट्रिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज, डायलेक्ट्रिक ही कन्सेप्ट काय आहे, व्हेरियस मटेरियलच्या डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि त्याचबरोबर याच्यावरती महत्त्वाच्या एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहोत. हा सेशन या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. ओके, आपण सुरुवात करूया डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पासून. ओके, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे तरी काय असतं? ऍक्च्युली डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही इन्सुलेटिंग मटेरियलसाठी डिफाईन केलेली असते. याची डेफिनेशन जर आपण पाहायला गेलो तर द मॅक्झिमम इलेक्ट्रिक फील्ड दॅट द मटेरियल कॅन विथस्टँड अंडर आयडियल कंडिशन विदाउट अंडरगोईंग इलेक्ट्रिकल ब्रेकडाउन अँड बिकमिंग इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह इज नोन ॲज डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल. याचा अर्थ काय बघा, जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही इन्सुलेटिंग मटेरियलसाठी आहे आणि मॅक्झिमम इलेक्ट्रिक फील्ड ते मटेरियल किती विथस्टँड करतंय, किती सस्टेन करतंय विदाउट ब्रेकिंग इट्स इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज किंवा विदाउट फेल्युअर ऑफ इट्स इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज, त्यालाच आपण काय म्हणतोय बघा, त्या मटेरियलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हणतोय. ही एक डेफिनेशन झाली. दुसरी सिंपल वर्ड मध्ये डेफिनेशन आपण पाहायला गेलो तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कॅन ऑल्सो बी स्टेटेड ॲज मॅक्झिमम व्होल्टेज नीडेड टू कॉज अ डायलेक्ट्रिक ब्रेकडाउन इन अन इलेक्ट्रिकली इन्सुलेटिंग मटेरियल इज नोन ॲज डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज किती लागणार आहे जे की एखादं इन्सुलेटिंग मटेरियल ब्रेक होतंय. इन्सुलेटिंग मटेरियल ब्रेक होतंय याचा अर्थ काय आहे, जो की करंट आहे तो करंट त्याने काय करायला पाहिजे, अपोज करायला पाहिजे, करंटला सप्रेस करायला पाहिजे, करंटला विरोध करायला पाहिजे. पण जेव्हा इन्सुलेटिंग मटेरियल फेल होईल, त्याच्या प्रॉपर्टीज ह्या फेल होतील, जेव्हा त्याचं ब्रेकडाऊन होईल तेव्हा त्यामधून काय होईल बघा, इलेक्ट्रिकल करंट इझिली फ्लो होईल, कारण मटेरियलच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज फेल झालेल्या आहेत. अगेन तिसरी डेफिनेशन आहे, अगेन सिंपल आहे, द मॅक्झिमम व्होल्टेज दॅट कॅन अप्लाय टू अ गिवन मटेरियल विदाउट कॉझिंग इट्स टू ब्रेक डाऊन इज कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. म्हणजे अगेन काय या ठिकाणी बघा, मॅक्झिमम व्होल्टेज आहे जे की आपण एखाद्या इन्सुलेटिंग मटेरियलला अप्लाय करतोय विदाउट कॉझिंग इट्स इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन, त्यालाच आपण काय म्हणतोय, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हणतोय. याच्याबद्दल आणखी फर्दर आपण डिस्कशन करणार आहोत. द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कॅन बी मेजर्ड इन व्होल्ट्स पर युनिट थिकनेस. अच्छा, या ठिकाणी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ युनिट दिलेलं आहे. जनरली काय असतं बघा, जी काही डायरेक्ट स्ट्रेंथ आहे ती डायरेक्ट स्ट्रेंथ फोल्ट पर युनिट थिकनेस, फोल्ट पर युनिट थिकनेस हे त्याचं जनरल युनिट असतं. आता जी काही थिकनेस आहे ती थिकनेस आपण मेजर कशामध्ये करतो, तर हे थिकनेस म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स आहे. थिकनेस म्हणजे काय बघा, एक प्रकारचं डिस्टन्स आहे. जर हे डिस्टन्स असेल तर डिस्टन्सचं स्टँडर्ड युनिट काय असतं बघा, मीटर असतं. याच्यापेक्षा स्मॉल युनिट काय असेल बघा, मीटर. नंतर याचे जर सब युनिट आपण पाहायला गेलो तर सेंटीमीटर असेल, मिलीमीटर असेल. म्हणजे जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जर विचार केला तर जनरली आपण फोल्ट पर मीटर म्हणा, फोल्ट पर सेंटीमीटर म्हणा, फोल्ट पर मिलीमीटर म्हणा. त्याचबरोबर फोल्टच्या ठिकाणी किलो व्होल्ट असेल, बरोबर, किलो व्होल्ट असेल, मेगा व्होल्ट असेल, हे जनरली काय झाले बघा, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ मेजर करण्याचे युनिट झाले. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपण याच्याच बद्दल डिस्कशन करणार. एसआय युनिट बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याकडे, व्होल्ट पर मीटर हे त्याचं काय बघा, एसआय युनिट आहे. कुणाचं, तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथचं व्होल्ट पर मीटर हे युनिट आहे. त्याचबरोबर जनरली डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपण कशाच्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो बघा, मेगा व्होल्ट पर मीटर याही फॉर्म मध्ये दिलेले असते. कधी ती किलो व्होल्ट पर मीटर, कधी ती किलो व्होल्ट पर सेंटीमीटर, कधी ती किलो व्होल्ट पर मिलीमीटर, कधी ती मेगा व्होल्ट पर सेंटीमीटर, मेगा व्होल्ट पर मिलीमीटर. या सर्व युनिटमध्ये डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही एक्सप्रेस केलेली असते. फक्त आपल्याला त्याचं इझिली कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. युनिट कन्व्हर्जन या ठिकाणी आपल्याला इझिली करता यायला पाहिजे. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, मग ती कोणत्याही युनिटमध्ये देऊ द्या, आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता आपण या ठिकाणी डायलेक्ट्रिक जे काही मटेरियल आहे त्या डायलेक्ट्रिक मटेरियलच्या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आणि त्याचे ऍप्लिकेशन आपण पाहूया. डायलेक्ट्रिक मटेरियल्स आर युज्ड टू स्टोर द एनर्जी. अच्छा, जे काही डायलेक्ट्रिक मटेरियल त्याचा उपयोग आपण एनर्जी स्टोरिंग साठी करतो. मग याचा उपयोग आपण कुठं करतो, जे काही कॅपॅसिटर आहेत त्या कॅपॅसिटर
क्षेत्रामध्ये आपण एनर्जी स्टोरेजसाठी डायलेक्ट्रिक मटेरियलचा उपयोग करत असतो. ओके, जे काही डायलेक्ट्रिक मटेरियल आहे ते मटेरियल आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये युज करतो ऍज अ ऑइल म्हणून. जे काही ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल असेल ते ऑइल या ठिकाणी काय काय फंक्शन करतं बघा. एक तर ते गुड इन्सुलेटर असतं आणि दुसरीची प्रॉपर्टी कोणती असते बघा, कुलिंग एजंट म्हणून या ठिकाणी ऍक्ट होतं. म्हणजेच जे काही डायलेक्ट्रिक मटेरियल आपण युज करूया त्या डायलेक्ट्रिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये कोणत्या असतील तर ते गुड इन्सुलेटिंग मटेरियल असेल आणि त्याचे कुलिंग प्रॉपर्टीच्या ठिकाणी चांगले असतील. मग ट्रान्सफॉर्मर मध्ये जे काही डायलेक्ट्रिक मटेरियल असेल किंवा जे काही ऑइल असेल ते ऑइल कोणत्या पद्धतीने युज केलं जातं. एक तर या ठिकाणी पॅराफिन बेस्ड ऑइल असेल किंवा दुसरं असेल नॅफ्था बेस्ड ऑइल. ओके, या दोन पद्धतीचे ऑइल जनरली ट्रान्सफॉर्मर मध्ये ऍज अ इन्सुलेटिंग ऑइल, इन्सुलेटिंग मटेरियल और कुलिंग एजंट म्हणून यूज केले जातात. जनरली जर आपण विचार केला तर ट्रान्सफॉर्मर मध्ये जे काही ऑइल असते ते ऑइल या ठिकाणी पॅराफिन बेस्ड ऑइल या ठिकाणी यूज केले जातात. त्यानंतर जे काही टेम्परेचर कोएफिशियंट असेल कुणाचा तर ह्या इन्सुलेटिंग मटेरियलचा तो जनरली काय असतो बघा, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. आणि त्यांचा जो काही रेजिस्टन्स असायला पाहिजे तो रेजिस्टन्स कसा असतो बघा, व्हेरी हाय असतो, कारण त्यांना काय करायला पाहिजे, करंटला अपोज करायला पाहिजे. आता निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट कोणाचा असतो तर एक तर सेमीकंडक्टरचा आणि दुसरा कोणाचा असतो बघा, इन्सुलेटरचा. पॉझिटिव्ह कोणाचा असतो तर पॉझिटिव्ह हा फक्त कंडक्टिंग मटेरियलचा टेम्परेचर कोएफिशियंट पॉझिटिव्ह असतो. त्यानंतर द डायलेक्ट्रिक मटेरियल हॅव हाय रेजिस्टिव्हिटी. त्याची जी काही रेजिस्टिव्हिटी असेल ते रेजिस्टिव्हिटी कशी असते बघा, हाय असते. ह्या काय झालं बघा, डायलेक्ट्रिक मटेरियलच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टी झाल्या. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया आणि जे काही डायलेक्ट्रिक मटेरियल आहे ते डायलेक्ट्रिक मटेरियल या ठिकाणी वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याचा सॉलिड फॉर्म्स असेल, लिक्विड फॉर्म्स असेल आणि गॅसेस असतील. मग सॉलिडचा विचार केला तर सॉलिडमध्ये आपल्याला पाहायला भेटतात सिरॅमिक्स, प्लास्टिक्स, मायका अँड ग्लासेस. त्याचबरोबर आणखीही मटेरियल आहेत. जर आपण लिक्विड डायलेक्ट्रिक मटेरियलचा विचार केला त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर असेल, ट्रान्सफॉर्मरचं ऑइल असेल. जर आपण गॅसेस फॉर्म मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियलचा विचार केला तर ड्राय एअर असेल, व्हॅक्यूम असेल, त्यानंतर नायट्रोजन असेल आणि हेलियम असेल. हे मटेरियल आपल्याला काय करतात बघा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पाहायला भेटतात. म्हणजे सॉलिडचे डायलेक्ट्रिक मटेरियल असतात, लिक्विडचे असतात, त्याचबरोबर गॅसेसचेही असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण पुढे येऊया आणि पुढे येऊन आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बद्दल थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. आता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय आहे बघा, हा जर याची डेफिनेशन आपण पाहायला गेलो तर डेफिनेशन सिंपल आहे. द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट of a given material is defined as ratio of permittivity of the material to the permittivity of the free space. अच्छा, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जनरली के या लेटरने रिप्रेझेंट केला जातो. हा रेशो आहे कुणाचा तर परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल टू द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री फेस. त्यालाच आपण काय म्हणतो बघा, एप्सिलॉन नॉट किंवा एप्सिलॉन झिरो असं म्हणतो. मग या ठिकाणी कोणतंही मटेरियल असेल तर त्या मटेरियलची परमिटिव्हिटी डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. मग फ्री स्पेसची जी काही परमिटिव्हिटी असते ती परमिटिव्हिटी किती असते बघा, 8.854 इंटू 10 टू द मायनस 12 फॅराड पर मीटर. ही परमिटिव्हिटी कोणाची असते बघा, फ्री स्पेसची असते किंवा त्यालाच आपण व्हॅक्यूम असं म्हणतो. मग जनरली डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटचे कॅल्क्युलेशन करताना एखादं मटेरियल दिलं असेल ते मटेरियल घ्यायचं कुठं, न्यूमरेटर वरती, डिवायडेड बाय 8.854 इंटू 10 टू द पॉवर मायनस 12 फॅराड पर मीटर करायचं. हे काय झाली या ठिकाणी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची डेफिनेशन झाली. आता डायलेक्ट्रिक इज अ मटेरियल दॅट हॅज अ पुअर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. बट इट हॅज कॅपॅबिलिटी टू रिटेन ऑर द स्टोर इलेक्ट्रिक चार्ज इन इट. कुणाच्या केसमध्ये आपण पाहतो तर हे आपण पाहतो कॅपॅसिटरच्या केसमध्ये. कारण कॅपॅसिटर या ठिकाणी काय करतो, चार्ज स्टोर करतो इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मध्ये, त्याचबरोबर एनर्जी स्टोर करण्याचं काम करतो. म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियलची या ठिकाणी कंडक्टिव्हिटी कशी आहे, पुअर आहे, पण तो काय करतोय बघा, इलेक्ट्रिकल चार्ज स्टोर करतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, त्यानंतर याची आपण डेफिनेशन पाहिली. म्हणजेच हा एक रेशो आहे. याच रेशोला जर आपण दुसऱ्या भाषेमध्ये विचार करायला गेलो, लिहायला गेलो तर याच रेशोला आपण काय म्हणतो बघा, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द डायलेक्ट्रिक असं म्हणतो. रिप्रेझेंट करतो एप्सिलॉन आर या लेटर.
फॉर एक्झाम्पल डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिफाईन केलेला आहे के इज इक्वल टू एप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, where epsilon is nothing but the permittivity of the material आणि epsilon is nothing but the permittivity of the free space. यालाच या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, जो काही के आहे तो के रिप्रेझेंट काय करतोय तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, विच इज इक्वल टू काय असायला पाहिजे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असायला पाहिजे. कुणाची तर कोणत्याही डायलेक्ट्रिक मटेरियलची असायला पाहिजे. मग कोणत्याही डायलेक्ट्रिक मटेरियलची परमिटिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, तर त्या ठिकाणी आपण त्या मटेरियलची परमिटिव्हिटी घेणार डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्यूम आपण घेणार, तर त्या मटेरियलची आपल्याकडे काय भेटेल ना, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. म्हणजे जनरल पर्पज मध्ये आपण विचार केला तर एप्सिलॉन आर इज इक्वल टू एप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट हे असतं. मग एप्सिलॉन काय आहे तर परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल डिवायडेड बाय द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस, हेच काय आहे तर त्या मटेरियलची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे. ओके, आता रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ही आपण डेफिनेशन पाहिली, अगेन हा रेशो आहे, यालाच आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हणतोय. आता हा दोन परमिटिव्हिटीचा रेशो आहे, इथंही परमिटिव्हिटी आहे आणि इथंही परमिटिव्हिटी आहे. हे दोन्ही क्वांटिटी कशा आहेत बघा, सेम आहेत. जर ह्या दोन्ही क्वांटिटी सेम असतील तर ह्या दोन्ही क्वांटिटीचं युनिट काय असेल, सेम असेल. हे दोन्ही युनिट सेम असतील तर ह्या दोन्हीचं युनिट एकमेकांना कॅन्सल आउट होईल आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ही जी काही टर्म आहे ती टर्म कशी होईल बघा, युनिटलेस होईल. त्याचबरोबर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सुद्धा या ठिकाणी युनिटलेस होईल. म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे जे काही मटेरियल आहे असेल तो कसा असेल, युनिटलेस असेल. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती असतंय परमिटिव्हिटी ऑफ द एनी मटेरियल इज इक्वल टू आपण लिहितो एप्सिलॉन नॉट इनटू एप्सिलॉन आर. आता या ठिकाणी एप्सिलॉन आर रिप्रेझेंट काय करतोय तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल. एप्सिलॉन नॉट रिप्रेझेंट काय करतोय तर एप्सिलॉन नॉट रिप्रेझेंट परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्यूम ऑर परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. आणि या ठिकाणचा हा जो काय एप्सिलॉन आहे, हा एप्सिलॉन या ठिकाणी रिप्रेझेंट काय करतोय तर परमिटिव्हिटी ऑफ मटेरियल रिप्रेझेंट करण्याचं काम करतोय. ओके, या ठिकाणचा हा एप्सिलॉन रिप्रेझेंट करतोय परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल आणि या ठिकाणचा एप्सिलॉन आर रिप्रेझेंट करतोय रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल. ओके, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणाबद्दल तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बद्दल. आपण थोडस पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण या ठिकाणी एमसीक्यू पाहूया थोडासा आणि त्यानंतर आपण फर्दर डिस्कशन सुरुवात करूया. द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर अंडर नॉर्मल कंडिशन इज अराउंड. आता या ठिकाणी एअरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपल्याला विचारलेला आहे अंडर नॉर्मल कंडिशन. हा क्वेश्चन या ठिकाणी सर्वांना माहिती आहे, याचा आन्सर या ठिकाणी सर्वांना माहिती आहे. पण हा क्वेश्चन घेण्यापाठीमागचं कारण काय आहे तर आपल्याला ऍक्च्युली डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय आहे, त्याचं युनिट काय आहे याच्याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कशन करायचं होतं, म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर ऍट नॉर्मल टेम्परेचर प्रेशर जी काय असते ती किती असते बघा, 30 kV पर सेंटीमीटर असते. हे आपल्याला आन्सर या ठिकाणी तोंडपाठ असतं. ओके, आता 30 kV पर सेंटीमीटर आहे ही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे एअरची. ही व्हॅल्यू कशी आहे बघा, पीक व्हॅल्यू आहे. जर 30 kV पर सेंटीमीटर यातला जर आपण थोडंसं लिहायचा प्रयत्न केला तर आपण लिहू शकतो 30,000 व्होल्ट पर सेंटीमीटर, याला आपण असं लिहू शकतो. आता डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ एअरची एवढी दिलेली आहे, याचा अर्थ या ठिकाणी जे काही व्होल्टेजची लेवल आहे ती व्होल्टेज लेवल किती आहे बघा, इज इक्वल टू 30,000 व्होल्ट आहे. जेव्हा 30,000 व्होल्ट आपण अप्लाय करूया त्यावेळेस ते अप्लाय केलेलं कुठं असेल, ज्यावेळेस 1 सेंटीमीटरच्या थिकनेस असेल. ही थिकनेस कोणाची असेल, 1 सेंटीमीटर ही थिकनेस कोणाची तर कोणत्याही डायलेक्ट्रिक मटेरियलची. कुणाची असेल बघा, डायलेक्ट्रिक मटेरियलची. मग हे डायलेक्ट्रिक मटेरियल या केसमध्ये कोणतं आहे तर एअर आहे. म्हणजे जर आपण एअरचा 1 सेंटीमीटरचा थिकनेस जर या ठिकाणी पार्ट घेतला तर त्या पार्ट वरती जेव्हा आपण 30,000 व्होल्ट म्हणजे 30,000 व्होल्ट एवढं व्होल्टेज किंवा यापेक्षा जास्त व्होल्टेज जर या ठिकाणी अप्लाय केलं तर या ठिकाणी एअर काय होईल बघा, एअरचं या ठिकाणी ब्रेकडाऊन होईल आणि एअर या ठिकाणी कंडक्ट करायला चालू करेल. एअर स्टार्ट्स टू कंडक्ट. यावेळेस काय होईल बघा, एअर या ठिकाणी कंडक्ट करेल. ऍक्च्युली एअर ही कशी आहे तर एअर ही एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे.
पण जेव्हा व्होल्टेजची लेवल ही 30,000 व्होल्ट पेक्षा या ठिकाणी जास्त होईल तेव्हा ती काय होईल बघा, त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी या ठिकाणी ब्रेकडाऊन करेल आणि कंडक्ट करायला चालू करेल. याचा अर्थ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ मटेरियलची ही एक प्रॉपर्टी असते, मटेरियलची प्रॉपर्टी असते की ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणा, पोटेन्शियल डिफरन्स म्हणा, त्या मटेरियलला ज्यावेळेस आपण अप्लाय करूया, ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू त्याच्या डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा जास्त होईल त्यावेळेस ते मटेरियल काय होतं बघा, ते कंडक्ट करायला चालू होत आहे, जे की प्रिव्हियस केसमध्ये ते इन्सुलेटर असेल. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. या केसमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण याच्याबद्दल डिस्कशन करूया. डायलेक्ट्रिक ब्रेकडाऊन ऑकर इन द एअर ॲट इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ अबाउट 3 into 10 to the power 6 volt per meter which is equal to, आपण लिहू शकतो 3 मेगा व्होल्ट पर मीटर. म्हणजे ज्या वेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड 3 मेगा व्होल्ट पर मीटर यालाच आपण सिम्प्लिफाय करून लिहू शकतो 30 केव्ही पर सेंटीमीटर. यालाच आपण लिहू शकतो 30 केव्ही पर मिलीमीटर. यालाच आपण लिहू शकतो 3000 व्होल्ट पर मिलीमीटर. हे कसं लिहायचं याच्याबद्दल मी सांगणार आहे डिटेलमध्ये. सो हा सेशन एंड पर्यंत पहा. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड, आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू व्होल्टेज पर युनिट डिस्टन्स. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय असतं, व्होल्टेज पर युनिट डिस्टन्स, जे की व्होल्टेज युनिट आहे व्होल्ट पर मीटर. म्हणजे एखाद्या मीटरवरती म्हणा, युनिट डिस्टन्सच्या मीटरवरती म्हणा, युनिट थिकनेसच्या मीटरवरती म्हणा, मग ते मीटर असेल सेंटीमीटर असेल. या ठिकाणी मीटर दिलेलं आहे म्हणून मी मीटर घेतलेलं आहे. जर या ठिकाणी सेंटीमीटर असेल म्हणजे व्होल्ट पर सेंटीमीटर असेल तर एका सेंटीमीटर वरती किती व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे ते व्होल्ट पर सेंटीमीटर झालं, ती त्या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड झाली. जर या ठिकाणी मी व्होल्ट पर मिलीमीटर लिहिलं तर या ठिकाणी 1 मिलीमीटरच्या थिकनेसच्या डायलेक्ट्रिक मटेरियलवरती किती व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे ते झालं व्होल्ट पर मिलीमीटर. ओके, या ठिकाणी व्होल्ट पर मिलीमीटर मी लिहिलेलं आहे का, लिहिलेलं आहे 3000 व्होल्ट पर मिलीमीटर मी असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता 3000 व्होल्ट पर मिलीमीटर म्हणतो, याचा अर्थ काय आहे, जर 1 मिलीमीटर थिकनेस वरती मी 3000 व्होल्ट एवढं व्होल्टेज अप्लाय केलं तर या ठिकाणच्या एअरचं काय होईल बघा, ब्रेकडाऊन होईल आणि एअर या ठिकाणी कंडक्ट करायला चालू होईल. या ठिकाणी आर्क तयार होईल आणि जो काही कोरोना हा फिनॉमिनन आहे तो कोरोना फिनॉमिनन आपण तर पाहतोच. हा कुणामुळे पाहतो तर एअरच्या आयोनायझेशन मुळे पाहतो. मग एअरचं आयोनायझेशन काय होतं तर या ठिकाणी जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी काय होत असते बघा, वाढत असते. ती कुणापेक्षा जास्त होते तर ह्या इन्सुलेटिंग मटेरियलच्या डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा जास्त होते. म्हणून तर या ठिकाणी इन्सुलेटिंग मटेरियल ब्रेकडाऊन होतं आणि एअर या ठिकाणी काय करते, आयोनाइज होणं, कंडक्ट करायला चालू करते. ओके, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. डायलेक्ट्रिक ब्रेकडाऊन ऑकर व्हेन चार्ज बिल्डअप एक्सीड्स द इलेक्ट्रिकल लिमिट और डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल, ही गोष्ट आपण पाहिली. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर इज इक्वल टू 3 into 10 to the power 6 व्होल्ट पर मीटर. याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, पण याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत कसं याला लिहायचं ते. ओके, ही झाली कशामध्ये, विच इज इक्वल टू 3 मेगा व्होल्ट पर मीटर. आता 10 to the power 6 म्हणजेच काय आहे तर मेगा, ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. विच इज इक्वल टू 21.1 केव्ही पर सेंटीमीटर. जी काही व्हॅल्यू या ठिकाणी लिहिलेली आहे ती कशामध्ये लिहिलेली आहे, RMS मध्ये लिहिलेलं आहे. एक्झाम मध्ये आपल्याला डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर ॲट NTP जर पी की व्हॅल्यू विचारली असेल तर पी की व्हॅल्यू असते 30 केव्ही पर सेंटीमीटर आणि RMS विचारले असेल तर RMS असते 21.21 केव्ही पर सेंटीमीटर इन RMS. ओके, याला फक्त काय करायचं, रूट 2 डिवाइड करायचं, एवढंच करायचं असतं. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर इज नियरली डॅश डॅश व्होल्ट पर मिलीमीटर. आता या ठिकाणी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर विचारलेले आहे. कशामध्ये विचारलेले आहे बघा, व्होल्ट पर मिलीमीटर मध्ये विचारलेले आहे. ओके, आपण या ठिकाणी आत्ताच पाहिलं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर आपल्याला माहिती आहे किती आहे, 30 केव्ही पर सेंटीमीटर आहे. आपल्याला विचारलेले कशामध्ये आहे तर आपल्याला विचारलेले आहे व्होल्ट पर मिलीमीटर मध्ये. म्हणजेच 30 के म्हणजे काय तर किलो, म्हणजे 30 into 10 to the power 3 व्होल्ट पर सेंटीमीटर. आपण आता इथपर्यंत आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे कशामध्ये आपल्याला जायचं आहे तर मिलीमीटर मध्ये जायचं आहे. जेव्हा आपल्याला माहिती पाहिजे काही कन्व्हर्जन, स्टँडर्ड कन्व्हर्जन आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे तर 1 मीटर इज इक्वल टू
100 सेंटीमीटर, 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर, त्याचबरोबर 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10 to the power -3 मीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 to the power -2 मीटर. ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा या ठिकाणी बारकाईने विचार केला तर आपल्याला गोष्टी सर्व काय पाहिजेत, माहिती पाहिजेत. म्हणजेच या ठिकाणी याला आपण लिहू शकतो विच इज इक्वल टू 30 × 10 to the power 3, म्हणजेच याच्यावरती 3 शून्य, 30,000 व्होल्ट डिवायडेड बाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर असतं. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे अगेन. ओके, मग यावरून आपण या ठिकाणी लिहू शकतो का बघा, यालाच आपण लिहू शकतो हे 1 सेंटीमीटर आहे, म्हणजे जर यालाच आपण 10 न डिवाइड केलं, पण हे 10 कशामध्ये आलं, मिलीमीटर मध्ये आलं. हा 0 आणि हा 0 गेला, राहिलं काय फक्त 3000 व्होल्ट पर मिलीमीटर. हे या ठिकाणी काय आलं बघा, करेक्ट आन्सर आलं या कन्व्हर्जनचं. ओके, म्हणजे इयरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ व्होल्ट पर मीटर मध्ये किती असेल तर 3000 व्होल्ट पर मीटर. जर हीच कुणी किलो व्होल्ट पर मिलीमीटर मध्ये विचारले असेल तर किलो व्होल्ट पर मिलीमीटर मध्ये आहे, या ठिकाणी व्होल्ट आहे, याला आपल्याला किलो मध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिवाइड बाय याला काय करा, 10,000 डिवाइड बाय 1000 करा, म्हणजेच काय होईल 3 किलो व्होल्ट पर मिलीमीटर. हे आपल्याकडे काय आलं बघा, या ठिकाणी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर आली कशामध्ये, किलो व्होल्ट पर मिलीमीटर मध्ये. पण या ठिकाणी असं करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर 4 इज द राइट आन्सर इन दिस केस. ओके, 3000 व्होल्ट पर मिलीमीटर. ओके, व्हॉट इज द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मायका. या ठिकाणी मायका हे अगेन काय बघा, इन्सुलेटिंग मटेरियल आहे. या इन्सुलेटिंग मटेरियलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असेल असा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनचं डिस्कशन करण्यापूर्वी, या क्वेश्चनच्या आन्सर कडे जाण्यापूर्वी आपण काही मटेरियलच्या इम्पॉर्टन्स डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पाहणार आहोत, जे की या ठिकाणी या चार्ट मध्ये आहेत. आणि हा चार्ट एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट कॉलम मध्ये दिलेला आहे तर सबस्टन्स, त्यानंतर त्याच्या डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेला आहे, त्यानंतर हा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशामध्ये बघा, मेगा व्होल्ट पर मीटर मध्ये आहेत, या आहेत किलो व्होल्ट पर सेंटीमीटर मध्ये, आणि या आहेत किलो व्होल्ट पर मिलीमीटर मध्ये आहेत. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घ्यायची आहे. ओके, आपण आता 1 बाय 1 थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. आता हेलियम हे जे काय मटेरियल आहे, या मटेरियलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेली आहे कशामध्ये, मेगा व्होल्ट पर मीटर मध्ये दिलेली आहे. किती आहे, 0.15 ही त्याची काय बघा, मेगा व्होल्ट पर मीटर मधली डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे. इयरचा विचार केला तर इयरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशामध्ये आहे बघा, 3 मेगा व्होल्ट पर मीटर. त्याचबरोबर सल्फर हेक्सा फ्लोराइड आहे, म्हणजे हा काय आहे बघा, SF6 गॅस आहे, हा महत्वाचा आहे. अगेन याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथची रेंज दिलेली आहे बघा, 8.5 to 9.5 मेगा व्होल्ट पर मीटर. हे तसं काय बघा युनिट आहे. त्याचबरोबर बाकी मटेरियलची या ठिकाणी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेली आहे. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, इयर आहे, SF6 गॅस आहे, सिलिकॉन ऑइल और मिनरल ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ अप्रॉक्सिमेटली 10 to 15 मेगा व्होल्ट पर मीटर मध्ये आहे. त्यानंतर बेन्झिन असेल, पॉलिस्टरॉन असेल, त्यानंतर निओप्रेन रबर असेल, डिस्टिल्ड वॉटरची डायरेक्ट स्ट्रेंथ अप्रॉक्सिमेट 65 पासून 70 पर्यंत आहे. त्यानंतर मायका या ठिकाणी आहे बघा, मायकाची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे, डायरेक्ट स्ट्रेंथ दिलेली आहे आपल्याकडे 118 मेगा व्होल्ट पर मीटर मध्ये डायरेक्ट स्ट्रेंथ दिलेली आहे. आणि डायमंडची दिलेली आहे 2000 मेगा व्होल्ट पर मीटर. आता या ठिकाणी थोडंसं आपण डिस्कशन करूया. फॉर एक्झाम्पल आपण कशाच्या केसमध्ये डिस्कशन करूया, इयरच्या केसमध्ये आपण थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया की ऍक्च्युली आपण युनिट कन्व्हर्जन कसं करायचं. या ठिकाणी मेगा व्होल्ट पर मीटर दिलेलं आहे. एक्झाम मध्ये जर आपल्याला किलो व्होल्ट पर सेंटीमीटर मध्ये विचारलेलं असेल किंवा किलो व्होल्ट पर मिलीमीटर मध्ये विचारलं असेल तर आपण त्याला सॉल्व्ह कसं करायचं किंवा कशा पद्धतीने आपण टॅकल करायचं. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी विचार करूया कुणाच्या केसमध्ये, इयरचा जर आपण विचार केला तर इयरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपल्याकडे दिलेली आहे 3 मेगा व्होल्ट पर मीटर, म्हणजेच 3 × 10 to the power 6 व्होल्ट पर मीटर. या ठिकाणी 10 to the power 6 आहे, म्हणजेच हे काय तर या ठिकाणचं मेगा आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजलं असेल. आपल्याला आता थोडंसं युनिट कन्व्हर्जन करायचं आहे. मग युनिट कन्व्हर्जन साठी आपण काही स्टँडर्ड रिझल्ट लक्षात ठेवायचे. ते कोणते, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 मीटर इज इक्वल टू
1000 मिलीमीटर. ओके, एवढे दोनच रिझल्ट लक्षात ठेवता चालेल. त्याचबरोबर दुसरे कोणते महत्वाचे आहेत? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर. त्यानंतर 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर मायनस 3 मीटर. आणि त्यानंतर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके, हे काही बाकीचे सेकंडरी रिझल्ट आहेत जे की आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, पण आपल्याला प्रायमरी ही रिझल्ट लक्षात ठेवावे लागतील. आता या ठिकाणी आपण याला लिहिलं 3 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 10 टू द पॉवर 3 व्होल्ट पर. आपल्याला कशामध्ये जायचं आहे? आता फर्स्ट आपण जर सेंटीमीटरचा विचार केला तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आहे. म्हणजे या ठिकाणचं हे 1 मीटर असेल, या 1 मीटरला मी काय करतोय 100 सेंटीमीटरना रिप्लेस करतोय. म्हणजे या ठिकाणी काय लिहितोय 100 सेंटीमीटर. या ठिकाणची डायरेक्ट स्ट्रेंथ किती आली बघा 3 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू हे 10 टू द पॉवर 3 ला मी काय करतोय 1000 ना रिप्लेस करतोय व्होल्ट डिवायडेड बाय 100 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी हे 2 झिरो, या ठिकाणचे हे 2 झिरो एकमेकाला काय झाले बघा कॅन्सल आउट झाले. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे आन्सर काय आला बघा 3 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 10 व्होल्ट डिवायडेड बाय सेंटीमीटर आलं. म्हणजेच या ठिकाणी जी काही पॉवर रेस टू 3 आहे हेच काय बघा किलो आहे, विच इज इक्वल टू 3 इंटू 10 किलो व्होल्ट डिवायडेड बाय सेंटीमीटर आलं, विच इज इक्वल टू 3 इंटू 10 म्हणजेच काय झालं बघा 30 केव्ही पर सेंटीमीटर. म्हणजे आपण जे काही लक्षात ठेवलेलं असतं डायरेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर ऍट एनटीपी इन केव्ही पर सेंटीमीटर इज इक्वल टू 30 केव्ही पर सेंटीमीटर आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल, जे की ऍक्च्युअल मध्ये आपल्याला मेगा व्होल्ट पर मीटर मध्ये दिलेलं आहे 3 मेगा व्होल्ट पर मीटर. त्याच पद्धतीने जर आपल्याला याला कन्व्हर्ट करायचं असेल कशामध्ये किलो व्होल्ट पर मिलीमीटर जर आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करायचं असेल तर अगेन ते कसं आहे सिंपल आहे. सिंपल काय आहे तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे एच डायरेक्शन कशामध्ये 3 मेगा व्होल्ट पर मीटर मध्ये 3 मेगा व्होल्ट पर मीटर मध्ये दिलेलं आहे. त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया 3 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय हे कशामध्ये झालं व्होल्ट मध्ये डिवायडेड बाय आपल्याला जायचं कुठे आहे मिलीमीटर मध्ये जायचं आहे. मग 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर विच इज इक्वल टू 1000 मिलीमीटर. आता या ठिकाणी हे 1000 मिलीमीटर आणि हे 10 टू द पॉवर 3 एकमेकाला काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे हा आणि हा एकमेकाला कटले काय हे 3 इंटू 10 टू द पॉवर 3 म्हणजेच काय झालं 3 केव्ही डिवायडेड बाय एम एम. म्हणजे या ठिकाणी यालाच आपण लिहू शकतो 3 केव्ही पर एम एम. ही या ठिकाणी काय असेल बघा करेक्ट कन्वर्जन असेल कशामध्ये केव्ही पासून एम एम केव्ही कशामध्ये तर मीटर पासून एम एम मध्ये आणि मेगा व्होल्ट पासून किलो व्होल्ट मध्ये. यालाच आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो 3 केव्ही म्हणजेच काय झालं 3000 व्होल्ट पर एम एम असं याला आपण लिहू शकतो. मग या ठिकाणी आपण काय पाहिलं बघा जेव्हा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे मेगा व्होल्ट पासून मीटर मध्ये मेगा व्होल्ट पर मीटर पासून किलो व्होल्ट टू द सेंटीमीटरला जायचं आहे. त्या केसमध्ये आपण काय करतोय बघा फक्त या ठिकाणी जर आपण बारकाईने विचार केला तर या ठिकाणी आपण काय करतोय 3 पासून आपण कुठे गेलो तर 3 पासून आपण फक्त 30 ला गेलो. ओके, कुठे गेलो 3 पासून आपण 3 मेगा व्होल्ट पासून कुठे गेलो 30 ला गेलो. म्हणजे 3 गुणिले 10 केलं तर आपल्याला 30 आलं. पण या ठिकाणी 3 मेगा व्होल्ट पर मीटर पासून आपण कुठे गेलो फक्त 3 केव्ही पर मिलीमीटर मध्ये गेलो. म्हणजे आपण जर याचा थोडासा प्रॅक्टिकली विचार केला तर असं होतंय बघा जर आपल्याला मेगा व्होल्ट पर मीटर पासून किलो व्होल्ट पर सेंटीमीटर मध्ये जायचं असेल तर फक्त याला काय करा बघा 10 ने मल्टिप्लाय करा. कुणाला जे काही हे व्हॅल्यू आहेत मेगा व्होल्ट मीटरला याला फक्त 10 ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करा. ओके, आपल्याकडे सगळे आन्सर या ठिकाणी येऊन जातील. जर याला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर हे सगळे आन्सर आपल्याला येतील. ओके, त्यानंतर आपण डायरेक्ट्रिक स्ट्रेंथ केव्ही पर एम एम या ठिकाणी कॅल्क्युलेट करता काय केलं बघा केव्ही पर एम एम कुठून तर मेगा व्होल्ट पासून केव्ही पर एम एम मध्ये गेलो. या ठिकाणी 3 मेगा व्होल्ट पर एम एम मीटर होतं आणि त्याच्यापासून काय लिहिलं आपण डायरेक्टली 3 किलो व्होल्ट पर एम एम लिहिलं. म्हणजे या ठिकाणी काही केलं नाही कशाला मल्टिप्लाय करायचं नाही काय नाही डायरेक्ट आपण मेगा व्होल्ट पर मीटरला काय लिहू शकतो बघा किलो व्होल्ट पर मिलीमीटर असं लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी जे काही इथलं आहे ते इथं लिहायचं
मेगा फोल्ड पर मीटरच्या ठिकाणी किलो फोल्ड पर मीटर लिहायचं. ओके, एवढं बेसिक कन्व्हर्जन या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. ही ट्रिक या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे. ओके, या ठिकाणी आपण काय सांगितलं, या ठिकाणी फक्त 10 ने मल्टिप्लाय करा आणि या ठिकाणी फक्त युनिटला रिप्लेस करा, म्हणजे 0.15 किलो फोल्ड पर mm मध्ये येईल, जे की या ठिकाणी 0.15 मेगा वोल्ट पर मीटर आहे. याच केसमध्ये इथं काय येईल, इंटू 10 केल्यानंतर या ठिकाणी काय येईल बघा, 1.5 kV पर सेंटीमीटर येईल. आता या ठिकाणी याला काय करा, 3 ने मल्टिप्लाय करा, 30 होईल. आता 3 ला ऍज इट इज ठेवा, फक्त युनिट काय होईल, मिली वोल्ट टू मीटर पासून किलो वोल्ट पर mm होईल. ओके, सिमिलर फॅशन मध्ये 85 पासून 98 kV पर सेंटीमीटर ही कोणाची आहे, तर SF6. जनरली आपण SF6 गॅसची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते, ते डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पाहतो किती, तर 80 kV पर सेंटीमीटर अप्रॉक्सिमेट त्याची काय पाहतो बघा, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पाहतो, जे की पॉवर सिस्टीम मध्ये आपण पाहत असतो. ओके, तीच या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. अप्रॉक्सिमेट 80 kV पर सेंटीमीटर असते. ओके, जर या ठिकाणी केलं तर काय असेल बघा, 8.5 पासून 9.8 कशामध्ये, केव्ही पर mm मध्ये असेल. या ठिकाणी कोणी वोल्ट पर mm विचारलं तर या ठिकाणी काय करा, फक्त याला 1000 न मल्टिप्लाय करा, रेस्ट ऍज इट इज ठेवा. म्हणजे जर याला आपण 1000 न मल्टिप्लाय केलं कुणाला, 3 ला, तर 3000 वोल्ट पर mm झालं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. सिमिलर फॅशन मध्ये जे काही रेस्ट क्वांटिटी आहेत, त्या रेस्ट क्वांटिटीला काय करायचं, फक्त इथं 10 न मल्टिप्लाय करायचं, इथं 10 न. त्याचबरोबर मायकाचा जर आपण विचार केला तर मायकाच्या केसमध्ये 118 इंटू 10 इज इक्वल टू 1180 कशामध्ये, केव्ही पर सेंटीमीटर मध्ये. या ठिकाणी किती होईल, 118 केव्ही पर mm होईल. ओके, त्याचबरोबर आपण डायमंडचा विचार करूया, त्यानंतर पेपरचा विचार करूया, डिस्टिल वॉटर बद्दल बोलूया, त्यानंतर पॉलिस्टायरीन बद्दल बोलूया, बेन्झिन बद्दल बोलूया, निओप्रॉन रबर बद्दल बोलूया. ह्या सगळ्या क्वांटिटी कशा आहेत बघा, अशा पद्धतीने याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असेल, याचं कन्वर्जन अशा करायचं. त्याच्यामध्ये महत्वाचं एअर असेल, SF6 गॅस असेल, त्यानंतर मिनरल ऑइल असेल, जी की याची अप्रॉक्सिमेट डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपण ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलच्या केसमध्ये पाहतो, अप्रॉक्सिमेट याची असते 30 केव्ही पर सेंटीमीटर. अराउंड याची काय असते बघा, जे काय आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल करतो, यूज करतो मिनरल ऑइल, त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ अप्रॉक्सिमेट अराउंड असते 30 केव्ही पर सेंटीमीटर. आणि ऑइल कोणतं यूज करतो, तर पॅराफिन बेस्ड ऑइल आणि नॅफ्था बेस्ड ऑइल आपण यूज करण्याचा प्रयत्न करतो. अगेन हे ऑइल काय करतं, तर दोन काम करतं, एक तर असेल इन्सुलेटिंग मटेरियल आणि दुसरा असेल कूलिंग एजंट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो. आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन नेक्स्ट MCQ पाहूया. व्हॉट इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द व्हॅक्यूम. आता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हटलेला आहे म्हणजे तो काय असेल बघा, के असेल, विच इज इक्वल टू परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. ओके, यालाच आपण लिहितो EM डिवायडेड बाय E नॉट. आता या ठिकाणी मटेरियलची परमिटिव्हिटी आहे, मटेरियल कोणतं आहे, तर व्हॅक्यूम आहे. ओके, जी काही व्हॅक्यूमची परमिटिव्हिटी असते, ती परमिटिव्हिटी जनरली जर आपण विचार करायला गेलो तर 8.854 इंटू 10 टू द पॉवर -12 असते. कशामध्ये, फॅरेड पर मीटर मध्ये असते. त्याचबरोबर जी काही फ्री स्पेस आहे, त्या फ्री स्पेसची जी काही परमिटिव्हिटी असते, ती परमिटिव्हिटी सुद्धा 8.854 इंटू 10 टू द पॉवर -12 फॅरेड पर मीटर असते. युनिट एकमेकाला कॅन्सल झाले, ह्या दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी एकमेकाला कॅन्सल झाल्या. आन्सर काय येईल या ठिकाणी 1. म्हणजे जो काही के असेल तो के इज इक्वल टू 1 असेल, विच इज इक्वल टू रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्यूम असेल. म्हणजे व्हॅक्यूमची म्हणा, एअरची म्हणा, जी काही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे, ते रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे किती असते बघा, 1 असते. 1च्या अप्रॉक्सिमेट असते, 1च्या जवळ असते. मग डायरेक्ट कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे बघा या ठिकाणी व्हॅक्यूम साठी, तर युनिट आहे. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता या ठिकाणी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एअरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे बघा, या ठिकाणी 1 आहे. त्याचबरोबर पोर्सिलिनचा किती आहे, 6 आहे. सिलिकॉन ऑइलचा 2.5 आहे. व्हॅक्यूमचा जो काही डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघा या ठिकाणी किती आहे, 1.00. म्हणजे या ठिकाणी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे बघा, याचा 1 आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. वॉटरचा किती आहे, तर वॉटरचा 80 आहे. वॉटरचा डायरेक्ट कॉन्स्टंट कसा जास्त आहे. त्यानंतर स्ट्रॉन्टियम टिटेनेटचा सुद्धा या ठिकाणी जास्त आहे,
233 आहे. या ठिकाणी महत्वाचे कोणते आहेत तर एअरचा एक लक्षात ठेवायचा, व्हॅक्युमचा एक लक्षात ठेवायचा आणि पोर्सिलेनचा एक लक्षात ठेवला तरी चालेल. ओके, बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. ओके, म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे तर रेशो आहे कुणाचा तर रिलेटिव्ह मटेरियलची परमिटिव्हिटी डिवाइडेड बाय फ्री स्पेसची परमिटिव्हिटी विच इज इक्वल टू के, विच इज इक्वल टू काय असेल बघा रिलेटिव्ह परमिटिव्ह ऑफ द मटेरियल असेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर व्हेरियस मटेरियलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ दिलेली आहे कशामध्ये व्होल्ट पर मीटर मध्ये दिलेली आहे. या ठिकाणी 3 × 10⁶ व्होल्ट पर मीटर आहे विच इज इक्वल टू 3 मेगा व्होल्ट पर मीटर आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. कन्व्हर्जन फक्त या ठिकाणी केलेलं आहे. जिथं एम लिहिलं होतं आपण प्रिव्हियस केसमध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे बघा यांनी 10⁶ ने रिप्लेस केलेलं आहे. सिमिलर फॅशन मध्ये या सगळ्या क्वांटिटी आहेत. एवढी गोष्ट आपण या लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट, विच टाइप ऑफ मटेरियल हॅज हायएस्ट डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता हायएस्ट डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ खालीलपैकी कोणत्या मटेरियलचे असेल अशा पद्धतीचा आपल्याकडे क्वेश्चन आहे. ओके, खालीलपैकी कोणतं मग ग्लास असेल, सॉफ्ट रबर असेल, पोर्सिलेन असेल, पॉलिस्टिरेन असेल, नॉन द अबव असेल. या केसमध्ये जे काही याचं करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर कोणतं आहे बघा पॉलिस्टिरेन हे याचं काय आहे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे यापैकी सगळ्यात जास्त डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कोणाचे असेल तर पॉलिस्टिरेनचे असेल, जे की या ठिकाणी दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 24 × 10⁶ दिलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय या ठिकाणीचे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती असेल बघा 24 मेगा व्होल्ट पर मीटर ही काय झाली बघा डायरेक्शन झाली. त्याचबरोबर सॉफ्ट रबरची किती आहे 12 आहे. त्यानंतर पोर्सिलेनची किती आहे 12 आहे. त्यानंतर ग्लासची किती आहे 14 आहे. मग याच्यापैकी सगळ्यात जास्त कोणाचे आहे तर पॉलिस्टिरेनचे आहे. आणि जर ओव्हरऑल आपण विचार केला तर ओव्हरऑल सगळ्यात जास्त कोणाचे असेल तर जे काही व्हॅक्यूम आहे त्या व्हॅक्यूमची सगळ्यात जास्त डायरेक्ट किती 1 × 10⁻12 मेगा व्होल्ट पर मीटर. अच्छा, म्हणजे जे काही व्हॅक्यूम आहे त्या व्हॅक्यूमच्या डायरेक्शनचा जर आपण विचार केला कुणाच्या व्हॅक्यूमची डायरेक्शन किती असेल बघा व्हॅक्यूम ची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज इक्वल टू 1 × 10⁻12 मेगा व्होल्ट पर मीटर. म्हणजेच 1 × 10⁻12 × 10⁻6 व्होल्ट पर मीटर. म्हणजेच 1 × 10⁻18 व्होल्ट पर मीटर. म्हणजे एकावरती किती शून्य तर एकावरती 18 शून्य. म्हणजे व्हॅक्यूमची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही इन्फिनिटी कडे जाते. म्हणजे ती कशी आहे इनफायनाइट आहे. म्हणजे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ व्हॅक्यूम या ठिकाणी ब्रेकडाऊन करणं कसं आहे बघा खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे जनरल पर्पज मध्ये आपण विचार केला तर व्हॅक्यूमची डायरेक्ट स्ट्रेंथ किती आहे बघा इनफायनाइट असते. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपण पाहूया डायलेक्ट्रिक स्ट्रेंथच्या डेफिनेशन याकडे सिंपल फॉर्म दिलेला आहे. त्याचबरोबर याचं सिंपल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे की तुम्हाला समजून जाईल. जे की 60 kV/mm डायरेक्ट स्ट्रेंथ आहे. याचा अर्थ काय त्या ठिकाणी दिलेला आहे. मटेरियलची डायरेक्ट स्ट्रेंथ आपण पाहिली व्हॅक्यूमची किती आहे 1 × 10⁻12 मेगा व्होल्ट पर मीटर आपण आताच पाहिली. त्यानंतर मायकाची डायरेक्ट स्ट्रेंथ किती आहे तर 118 मेगा व्होल्ट पर मीटर. जे की आपण या ठिकाणी एमसीक्यू पाहिलं त्याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा 118 मेगा व्होल्ट पर मीटर. तसेच वेगवेगळ्या मटेरियलचे आहेत. टेफ्लॉनचे आहे 60 मेगा व्होल्ट पर मीटर असेल. ओके, इयरचे असेल 3 मेगा व्होल्ट पर मीटर 30 kV/cm आणि 3000 व्होल्ट पर मिलीमीटर. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आपण पाहूया द युनिट ऑफ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज गिवन बाय. आता डायलेक्ट्रिक स्ट्रेंथचे आपण युनिट बरेच पाहिले. युनिट जनरली काय असतं व्होल्ट पर युनिट थिकनेस. मग थिकनेस आपण कशा कशामध्ये मेजर करू शकतो एक तर मीटर असेल, दुसरा असेल सेंटीमीटर असेल, तिसरा असेल मिलीमीटर. ओके, या आपण याच्या साहाय्याने थिकनेस मेजर करू शकतो. म्हणजे व्होल्ट पर मीटर म्हणा, व्होल्ट पर सेंटीमीटर म्हणा, त्याचबरोबर व्होल्ट पर मिलीमीटर म्हणा, हे त्याचे युनिट असू शकतात. पण जर आपण व्होल्टेज बद्दल विचार केला तर किलो व्होल्ट पर मीटर असेल, त्यानंतर किलो व्होल्ट पर सेंटीमीटर असेल, त्यानंतर किलो व्होल्ट पर मिलीमीटर असेल. हे युनिट त्याचं आहे, हे त्याचं आहे. त्याचबरोबर आपण मेगा व्होल्टचा विचार केला तर मेगा व्होल्ट पर सेंटीमीटर, मेगा व्होल्ट पर मीटर आणि मेगा व्होल्ट पर मिलीमीटर हेही त्याचे काय आहेत बघा युनिट आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. व्होल्ट पर मीटर हे त्याचं काय असेल या केसमध्ये युनिट असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया द युनिट ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इक्वल टू एप्सिलॉन ऑफ मटेरियल डिवाइडेड बाय एप्सिलॉन फ्री फेस. हे दोघे कसे आहेत बघा सेम क्वांटिटीचा रेशो आहेत म्हणून या ठिकाणी हे कसे आहेत बघा
युनिटलेस क्वांटिटी आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल आन्सर नंबर ऑप्शन नंबर 5 नो युनिट असेल, यांचं कोणतंही युनिट नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ SF6 इज डॅश डॅश टाइम डेट ऑफ द इयर. आता SF6 गॅसची जी काही डायरेक्ट स्ट्रेंथ किती आहे बघा, आपण पाहिली अप्रॉक्सिमेट 80 kV/cm ही काय आहे बघा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ SF6 गॅस आहे. आणि इयरची किती आहे, तर इयरची आहे 30 kV/cm. यालाच आपण लिहिलं 3 MV/m विच इज इक्वल टू 3000 V/mm विच इज इक्वल टू 3 kV/mm. ओके, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर कन्वर्जन बाबत, म्हणजे या ठिकाणी हे आपण कशामध्ये लिहिले 80 kV/cm मध्ये. या ठिकाणी दिलेली किती आहे इयरची, तर 30 kV/cm आहे, स्टँडर्ड आहे, कशामध्ये पीक मध्ये आहे, कुठं आहे NTP ला आहे. ओके, मग इयर पेक्षा याची डायरेक्ट किती आहे, जास्त आहे. किती पटीने जास्त आहे, तर अप्रॉक्सिमेट 2 to 3 टाइम्स या ठिकाणी कसे आहे बघा जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, आपण या सेशन मध्ये डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय ते पाहिलं, त्यानंतर डायलेक्ट्रिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. त्याचबरोबर आपण याच्यावरती व्हेरियस MCQचं डिस्कशन केलं आणि व्हेरियस मटेरियलच्या डायलेक्ट्रिक स्ट्रेंथही पाहिल्या, त्याचं युनिट कन्वर्जनही या ठिकाणी पाहिलं. जर हा सेशन या ठिकाणी सर्वांना आवडला असेल तर सेशनला लाईक करा, सेशनमध्ये काही तुमचे डाऊट असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.